हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. आज आपण एक आवळ्याची रेसिपी पाहणार आहोत. पहिला आवळ्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला अशा प्रकारे एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण त्याला मिक्सरमध्ये लावताना ते व्यवस्थित बारीक व्हावे आणि त्यातून व्यवस्थित रस काढता यावा. यासाठी आपण पहिलाच त्याला चांगला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आम्ही मिक्सर घेतला आहे. त्या मिक्सरमध्ये आम्ही जो कट केलेला हा आवळा आहे तो आपण घालायचा आहे. इथे तुम्ही छोटा हात बघू शकता, तो ऋतूचा आहे. ती इथे मला मिक्सरमध्ये आवळ्याचे तुकडे घालण्यासाठी मदत करत आहे. ती नेहमी मला असे छोट्या छोट्या कामामध्ये नेहमी हेल्प करत असते आणि तिची हेल्प मी नेहमी घेत असते. इथे त्याच्यासोबतच एक छोटासा आल्याचा तुकडा मी कट करून घेतला आहे आणि त्यासोबतच मी लिंबूही घेतला आहे. ते मी आता मिक्सरमध्ये आवळ्यासोबत घालणार आहे. मी इथे अर्धाच लिंबू घेतला आहे आणि याला मी आता मिक्सरमध्ये एकदम अगदी बारीक लावून घेणार आहे, जेणेकरून त्यातून मला रस व्यवस्थित काढता यावा. मिक्सरला लावल्यानंतर मी एकदा पाहिलं की नेमकं कसं ग्राइंड झालं आहे. तुम्हाला वाटलं की थोडंसं व्यवस्थित नाही झालं तर थोडं पाणी घालून घ्या किंवा न पाणी घालताही करू शकतो. मला इथं वाटलं की थोडं पाणी कमी येणार, त्यामुळे मी थोडंसं पाणी घातलं आणि अशा प्रकारे मी त्याचा रस आणि चोथा वेगळा करून घेतला. तो नंतर एका सिलिकॉन कंटेनरमध्ये मी हा रस काढलेला तो अशा प्रकारे घालून घेतला आणि ते मी रेफ्रिजरेटरमध्ये 12 तासासाठी ठेवलं आणि ते अशा प्रकारे काही बाहेर आलं. त्यातून मी क्यूब नंतर सेपरेट करून घेतला आहे आणि तो आपण नंतर एका कंटेनरमध्ये साठवून गोळा करून ठेवू शकतो. तो सुद्धा तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि रोज सकाळी उपाशी पोटी आपण ते गरम पाण्यात किंवा तुम्हाला हवं असेल तर थंड पाण्यात विरघळून घेऊन पिऊ शकता. हे सगळ्यात क्विक आणि छान अशी रेसिपी आहे जी आपण कधीही केव्हाही पिऊ शकतो. एकदम डायजेशनसाठी खूप चांगली रेसिपी आहे. थँक्यू.